चला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. सर्वांना शुभ सकाळ बरं का. चला स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. टोमॅटोची चटणी करते डब्यासाठी. तर मस्त अशी टोमॅटोची चटणी झालेली आहे. आणि भाजीला काय नसतं ना की असं टोमॅटोची चटणी उकळी गेली होती बरं का. त्यामुळे टोमॅटोची चटणी बरी असते. फक्त धुवून घेते. टोमॅटोचा काय होता आंबटपणा असतो जास्त. हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला सकाळी तर डबा वगैरे झाला आणि त्यानंतर छान छोटी छोटी अशी गुलाबाची फुलं होती. तर म्हटलं चला आता काढून घ्यायची फुलं आणि आपली देवपूजेला सुरुवात करायची. कसं होतं रोजच्या कामामध्ये ना डीप क्लिनिंग राहून जाते. पण जास्त करून आपल्याला देवघर आपल्या आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून तुम्ही क्लीन केलंच पाहिजे. त्याशिवाय ना आपलं मंदिर सुंदर असं पांढरं शुभ्र दिसणार नाही. का तर मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं मंदिर एवढं पांढरं शुभ्र कसं दिसतं. तर हे त्यासाठीच आहे ना मी तुम्हाला एक सांगते की आपण महिन्यातून जास्तीत जास्त 1 महिन्यातून तरी डीप क्लिनिंग करत जावा. मी तर 2-3 आठवड्यातून करत असते. 2-3 आठवडे जाऊन गेले की आपलं करायचं. म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा झालं पाहिजे असं करते मी. महिन्यातून एकदा केलं तरी चालतं. पण तरी पण असं वरच्यावर करत जर राहिलं तुम्ही तर तुमचं मंदिर कायम पांढरं शुभ्र दिसणार आहे. आणि वेगळे कुठलेच केमिकल वापरायची आपल्याला काहीच गरज नाही. जे आपलं घरात जे असतं ना त्याच वस्तूपासून आपण वापरायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, मी जास्त करून मी एक व्हिडिओ सेपरेट असा बनवला होता. त्यात पण एका ताईंनी कमेंट केली होती, तर मंदिर खूप छान तुमचं पांढरं आहे. तर त्यासाठी काय तर तो व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे मंदिर संगमरवरी मंदिरासाठी. तर त्याच्यावर सोल्युशन वापरलं होतं. पण आता मी ना साध्या सिंपल साबणानेच फक्त स्वच्छ करून घेणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते मंदिर कसं क्लीन करायचं. सगळे देव वगैरे साईडला काढून घेतलेत मी आता आणि अगदी कोरड्या कपड्याने ना फक्त मंदिराची धूळ काढून घ्यायची, आपल्याला पुसून घ्यायची व्यवस्थित. सगळी धूळ आहे ना कोरड्या कपड्यानेच आपल्याला पुसून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्याच्यावरली धूळ आपण समजा पाण्यात बुडवलं ते कापड आणि लगेच पुसायला सुरुवात केली, तर तेच मंदिराला लागतं. त्याच्यामुळे ना पूर्ण धूळ सगळी झाडून झटकून घ्यायची स्वच्छ. आणि त्यानंतर कुठलंही डिटर्जंट पावडर घ्या किंवा मग साबण घ्या आणि त्याच्याने थोडंसं जिथं डाग पडले तिथंच लावायचं आपल्याला फक्त. बाकीकडे थोडंसं नुसतं जी सर्फ एक्सेल पावडर मी आता वापरते, तर मी त्याचंच पाणी करून घेते आणि त्याच्यानेच जे आपले स्क्रब असतात छोटे मऊ स्क्रब असतात त्याच्याने फक्त आपल्याला घासून घ्यायचं आणि लगेच तिथंच पुसून घ्यायचं. असं मंदिर पूर्ण धुवायचं नाही. जर आपण मंदिर पाण्याने धुतलं संगमरवरीचं मंदिर, तर त्याचं काय होतं, जो त्यांनी चिकटवलेलं असतं ना, तर ते पार्ट असे वेगवेगळे व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच आपल्याला मंदिर धुवून कधीच घ्यायचं नाही. ते एकदम फक्त आपल्याला पुसून घ्यायचं आहे. चांगलं सर्फ एक्सेल पावडर मी घेतली आणि त्यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि एक लिंबू पिळायचा. तसं जर सोल्युशन तुम्ही तयार करून घेतलं आणि ते पूर्ण मंदिराला लावायचं. ज्यावेळेस तुमचं मंदिर खूपच खराब झालेलं आहे, डाग वगैरे पडलेले आहे, त्यावेळेस तुम्ही असं करायचं. आता माझं मंदिरमध्ये माझं डाग वगैरे नव्हतीच बरं का. त्यामुळे मी ना फक्त सर्फ एक्सेल पावडरची ना पाणी केलेलं आणि तेच पाणी सगळीकडं स्क्रबनी लावून घेतलं होतं मंदिराला. आणि पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे बघा आता मी कोरड्याच कपड्याने पूर्ण मंदिर क्लीन करून घेतलेले. म्हणजे त्याची धूळ सगळी काढून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतरच पावडरचं जे पाणी केले ते लावून घ्यायचं आणि लगेच दुसऱ्या कपड्याने पटापट पुसून घ्यायचं. पाणी 2 ते 3 पाणी बदलत राहायचे. म्हणजे ज्यावेळेस पांढरं चांगलं शुभ्र पाणी येईल ना आपल्या भांड्यामध्ये, त्याच वेळेस तुम्ही पाणी चेंज करायचे. आता ज्यावेळेस असं पाणी स्वच्छ होत जाईल, त्यावेळेस समजून जायचं की आपलं मंदिर चांगल्यापैकी निघलेलं आहे. तर मी बघा आता असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. असं घासून घेतलं पहिल्यांदा. थोडासा साबणसुद्धा लावला आणि जे स्क्रब आहे त्याच्याने घासून घेतलं. अगरबत्तीची डाग समजा कधी पडली तर आपण साबणाचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर मनी प्लॅन्टलासुद्धा अंघोळ वगैरे घालून घेतली आणि थोडंसं सुकण्यासाठी ठेवलं होतं बाहेर. आणि ज्यावेळेस मी ठेवले ना, म्हणजे जेव्हापासून ठेवलेलं आहे मी मंदिरापाशी मनी प्लॅन्ट, तेव्हापासून मनी प्लॅन्ट खूप सुंदर असं यायला लागला आहे बरं का, मोठं होत चाललं आहे. तर आता त्याची जागा जरा चेंज करणार आहे, पण थोडंसं जरा अजून मोठं व्हायची वाट पाहते मी. तर चला आता मंदिर तर खूप छान असं एकदम चकचकीत निघलेलं आहे. आणि जी साईडनी किंवा पाठीमागच्या साईडनी ते सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचे व्यवस्थित. अजिबात कुठं धूळ वगैरे ठेवायची नाही. तर असं मंदिर स्वच्छ स्वच्छ असतं ना, त्यावेळेस घरातली पण आहे ना, एनर्जी खूप छान राहते. तर त्यामुळेच आहे ना, आपण असं मंदिर ज्यावेळेस आपलं क्लीन असेल, त्यावेळेस आपोआपच आपल्याला सुद्धा खूप समाधान मिळतं. आणि माझी तब्येत ठीक नव्हती ना, त्यामुळे मंदिराचं खूपच धूळ झाली होती. तर वर बघा मी पंचगव्य, गंगाजल आणि स्वामीचे कपडे आणि अगरबत्ती ठेवलेली आहे. आणि एक जो नारळ असा म्हणजे सोलून ठेवला होता ना, तो उभा ठेवलेला आहे तांब्यामध्ये. म्हणजे तो तांब्यामधला नारळ आपल्याला कधीही फोडू शकतो आपण, त्यासाठी मी तयारीचं ठेवलेलं आहे. तर म्हटलं चला आता पुढची तयारी करायचीच असते मला अशी वरच्यावर काही ना काहीतरी. आणि तेलाचं फक्त आहे ना किटली जी असते तीसुद्धा मी घासण्यासाठी ठेवलेली. त्यामुळे ती काही तुम्हाला दिसत नाही.
आणि बघा माझी देवपूजा कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल मंदिर क्लीन करण्याबद्दल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता तुम्ही. मी तुम्हाला नक्की सांगेल की मी अजून म्हणजे अजून काय वापरू शकता तुम्ही मंदिर क्लीन करण्यासाठी. तर चला आता मी मंदिर खूप छान असं माझ्या पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे. तुम्हाला पण आवडलं का माझं मंदिर स्वच्छ केलेलं? तर नक्की मला सांगा बरं का. आणि बघा आपली घरातली एनर्जी म्हणजे आपलं देवघर असतं. आणि ज्यावेळेस देवघर स्वच्छ सुंदर दिसतं ना, त्यावेळेस आपोआप आपल्याला सुद्धा चांगलं वाटायला सुरुवात होते. आणि रोजची माझी रांगोळी असते बरं का. म्हणजे देवपूजा केली की मला रांगोळी काढल्याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखी मला तरी वाटत नाही. तर कुठल्या ताईला असं वाटतं, ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता आणि रांगोळी काढता, त्यावेळेस आपल्याला खरोखर देवपूजा झाल्यासारखी वाटते. मला तर असं वाटतं. आणि ज्यांना ज्यांना वाटतं ना, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगत जावा. चला आता देवपूजा छान अशी झालेली आहे. देवांची फुलं वगैरे पण एकदम मस्त अशी लावलेली आहेत मी आता. आणि वरती मी ना एक प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे बरं का, म्हणजे धूळ बसू नये म्हणून. तर त्याच्याखाली ठेवलं ना म्हणजे पूर्ण जास्त धूळ नाही. जसं तो कागद उचलून आपण साईडला झटकू शकतो त्यासाठी. आणि साईडनी पण बघा मी पूर्ण असं क्लीन करून घेतलेली आहे. थोडीशी जागा असावी. म्हणजे त्या साईडला मी आता तुम्हाला जो कोपरा दाखवला ना, त्या कोपऱ्यामध्ये अगरबत्ती आणि किटली ठेवलेली असते एका बॉक्समध्ये. पण तिथं क्लीन केल्यामुळं मी सगळं त्याचं साईडला काढलेलं आहे. किटलीसुद्धा घासण्यासाठी टाकलेली आहे. तर म्हटलं चला ते किटली घासून होईस्तोपर्यंत बाकीची तुम्हाला कशी क्लिनिंग केली ती मी तुम्हाला दाखवून घ्यावं. आणि देवपूजा कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि हे पितळाचे देव वगैरे आहे ना, तर मी ती सुद्धा मी क्लीन करून दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आवडत असेल माहिती तर मग मी देव म्हणजे कसे क्लीन करते त्यासाठी. तर तांब्याची भांडी वगैरे सगळी पितांबरीने मी समय वगैरे आठवड्यातून फक्त गुरुवारच्या दिवशी करत असते क्लीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. बाय.